नमस्कार, मी प्रशांत कदम. मनोज जरांगेंचं लक्ष नेमकं काय आहे? मराठ्यांसाठी आरक्षण की देवेंद्र फडणवीस? जरांगेंचा मोर्चा आरक्षणाच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांच्याकडेच वळतो आहे का? आणि कालपासून आंतरवाली सराटीमध्ये ज्या नाट्यमय घडामोडी घडतायत, यातून मराठा आरक्षणाच्या या आंदोलनातले वेगवेगळे कंगोरे क्षणाक्षणाला समोर येत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काउंटर करण्याचा देवेंद्र फडणवीसांचा डाव आहे, हे सगळं षडयंत्र त्यांचं आहे, असा गंभीर आरोप जरांगेंनी काल केला. आणि आता आपण फडणवीसांच्या सागर बंगल्यावरच जाणार, तिथेच प्राण सोडणार असं म्हणत ते तडक गाडीत बसून निघाले देखील होते. नंतर भांबेरी गावामध्ये ते थांबले. सकाळी पुन्हा तिथून फडणवीसांना इशारा देत तुर्तास आंतरवाली सराटीमध्ये ते परतले आहेत. उपोषण सुद्धा त्यांनी तुर्तास स्थगित केलेलं आहे. फडणवीसांच्या विरोधात त्यांचा जो राग आहे, त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे? हा राग इतका उफाळून यावा असं नेमकं काय घडलं? जरांगे मुख्यमंत्र्यांच्या सोबत गुलाल उधळतात, मग प्रश्न फडणवीसांना का विचारतायत? मुख्यमंत्री 2 वेळा आंदोलनामध्ये स्वतः गेले, त्यांची या आंदोलनाबद्दलची सहानुभूती जाहीरपणे दिसली, मग फडणवीस या सगळ्यामध्ये व्हिलन ठरतायत. याचा राजकीय अर्थ काय होतो? आणि मराठा आरक्षणाचा घात खरोखर झालेला आहे का? झाला असेल तर कुठे आणि कसा? कुठल्याही आंदोलनाची हवा काढण्यासाठी त्या आंदोलनामध्ये फूट पाडणं हा तर राजकारण्यांचा अगदी जुना फॉर्म्युला. याच्या आधी अण्णा आंदोलनामध्ये फूट पाडण्यात आली होती. त्याच्यानंतर राज्यात सुद्धा काही वर्षांपूर्वी दूध दरासाठी जे आंदोलन झालेलं होतं, त्याच्यात सुद्धा हाच उपाय केला गेला होता. एखादा सहकारी त्या आंदोलनकर्त्याच्या विरोधात उभा केला की एक निगेटिव्ह नॅरेटिव्ह तयार होतं. जरांगेंच्याच आंदोलनातले सहकारी अजय बारसकर अचानक काही दिवसांपूर्वी समोर आले आणि जरांगेंच्या विरोधात बोलू लागले. बारसकरांना उभं करण्याच्या पाठीमागे फडणवीसच आहेत, असा जरांगेंचा आरोप आहे. त्यावर बारसकरांनी हे आरोप फेटाळलेत. पण बारसकरांना मिळालेलं मीडिया कव्हरेज आणि त्यांच्या विधानांची प्रसिद्धी मात्र लक्षात घेण्यासारखी आहे. आता दुसरी याच्यातली मजेशीर गोष्ट ही आहे की नुकतंच सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून मराठ्यांना 10% आरक्षण देणारा एक कायदा मंजूर केलाय. त्यानंतर सुद्धा हा असंतोष कायम दिसतोय. म्हणजे हे 10% आरक्षण टिकेल यावर विश्वास नाही का, हा एक प्रश्न. जरांगेंना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्याच्यामध्ये हे कायद्यानं आरक्षण ही काही त्यांची मागणी नव्हतीच. त्यांना एकतर कुणबी प्रमाणपत्राच्या द्वारे मराठ्यांना कुणबी आरक्षण आणि ही प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, ही त्यांची मूळ मागणी होती. या मागणीमध्ये सुद्धा सुरुवातीला सरसकट हा शब्द होता आणि नंतर सगळे सोयरे या शब्दावरती हे आंदोलन आलेलं होतं. याच सगळे सोयरे शब्दाबद्दल सरकारनं जे आश्वासन दिलं त्याची अजून पूर्तता झालेली नाहीये. पण ती होण्याच्या आधीच जरांगे तर नवी मुंबईमध्ये गुलाल उधळून मोकळे झालेले होते. कुठल्या आंदोलनामध्ये आंदोलक सत्ताधाऱ्यांच्या सोबत गुलाल उधळताना त्यांना आपलं राजकीय व्यासपीठ खुशीनं वापरू देताना तुम्ही पाहिलेले आहेत? जरांगेंनी ती पहिली चूक केली. गुलाल उधळून आरक्षणाच्या आंदोलनाचा विजय झाला असं त्यांनी त्यावेळी जाहीर केलं. आणि एकदा गुलाल उधळल्यानंतर मग पुन्हा लगेचच 10 दिवसांनी उपोषणाला बसण्यामध्ये काय अर्थ होता? जरांगे कोणाची स्क्रिप्ट वाचतायत? ठाकरे पवारांची भाषा बोलतायत असं काल सरकारच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं गेलं. पण मुळामध्ये जेव्हा ते गुलाल उधळत होते, सरकारी अध्यादेशावरती विश्वास ठेवत मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला असं जाहीरपणे म्हणत होते, तेव्हा ती स्क्रिप्ट कोणाची होती? ती तेव्हा नक्कीच ठाकरे आणि पवारांची नसेल. मग आता हे जे अंतर्गत राजकारण चालू आहे त्याला बगल देण्यासाठी किंवा ते झाकण्यासाठी सोयीस्कर खापर विरोधकांच्या वरती फोडलं जातंय का, हा देखील प्रश्न. दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे त्यावेळी सुद्धा, म्हणजे मी त्यांची मुलाखत घेतलेली होती नवी मुंबईमध्ये, त्यावेळी देखील त्यांना वारंवार हा प्रश्न विचारलेला होता की सरकार तुम्हाला जे सांगतंय 54 लाख प्रमाणपत्र, तर ती नवी की जुनी हे अजून स्पष्ट का होत नाहीये? आणि आत्ता या क्षणापर्यंत म्हणजे जवळपास महिना उलटला, पण या प्रश्नाचं उत्तर अजूनही ठोसपणे कुठल्याच अधिकृत प्लॅटफॉर्मवरती आपल्याला मिळालेलं नाहीये. त्यामुळं असं असताना जरांगेंनी ज्या जलद गतीने विश्वास ठेवला आणि सगळे सोयरेच्या बद्दल, त्या अध्यादेशाच्या बद्दल मुख्यमंत्र्यांना सर्टिफिकेट दिलं, हा याच्यातला पहिला मुद्दा. आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या की जरांगेंचं म्हणजे इतके दिवस ते फार फडणवीसांच्या विरोधात थेटपणे बोलत नव्हते. खरं तर 1 सप्टेंबर 2023ला जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला आणि तिथून हे आंदोलन मोठं झालं, मुळामध्ये त्या घटनेची जबाबदारीच खरं तर गृह मंत्रालयाची होती. पण सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये ते फडणवीसांच्या विरोधात बोलत होते, पण नंतर अचानकपणे
थांबलेले होते. आता लोकसभा निवडणुका तोंडावरती असताना जरांगेंचा हा जो फडणवीसांच्या वरती थेट इशारा आहे तो राजकीय दृष्ट्या सुद्धा खूप इंटरेस्टिंग आणि फडणवीसांच्यासाठी सुद्धा काहीसा अडचणीचा असेल. त्यामुळे तुम्ही बघा की एकतर मराठा चेहरा ही भाजपची पहिल्यापासून म्हणजे अगदी 2014 पासून त्यांची एक खूप मोठी भूक महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी खूप वेगवेगळ्या लोकांना आपल्या पक्षामध्ये घेऊन बघितलं, खूप वेगवेगळ्या लोकांना ताकद देऊन झाली, पण हा प्रयोग जो आहे तो यशस्वी होताना दिसलेला नव्हता. आता सुद्धा शिंदेंना मुख्यमंत्रीपद देणं, अजित पवारांना आपल्यासोबत आणणं, ह्याच्या मागे सुद्धा याच मराठा चेहऱ्याचं गणित भाजप श्रेष्ठींच्या विशेषतः दिल्लीतल्या नेत्यांच्या मनामध्ये कुठंतरी आहे. आणि असं असताना एखादा मराठा आंदोलनातला चेहरा जर फडणवीसांच्या विरोधात थेट बोलत असेल आणि त्यांना या समाजाचे व्हिलन म्हणून प्रोजेक्ट करत असेल तर ती गोष्ट त्यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या खूप अडचणीची ठरू शकते. आणि त्यामुळेच आपण बघतो की काल म्हणजे जेव्हा जरांगे बोलायला लागले त्याच्यानंतर अनेक मराठा नेते की जे फडणवीसांच्या कृपेनं भाजपमध्ये आले त्यांची भाषा जी आहे ती अचानक ढालीसारखी झाली आणि फडणवीसांच्या बचावासाठी ते धावून आले. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये अजून एक विधान होतं. अजित पवार म्हणत होते की अशा पद्धतीची भाषा जी आहे ती अजिबात योग्य नाहीये. जरांगे म्हणजे त्यांनी नाव नाही घेतलं पण ते म्हणत होते की कायद्याच्या चौकटीतच राहून आंदोलन जे आहे ते केलं पाहिजे आणि हा कॉन्फिडन्स जो आहे तो कुठून येतो अशा पद्धतीनं बोलण्याचा, कुणीतरी पाठीशी असल्याशिवाय हे होत नाही. आता विचार करा की जरांगेंना हा कॉन्फिडन्स नेमका दिला कोणी? जर राज्याचे मुख्यमंत्री स्वतः उपोषण सोडायला त्यांच्या गावी जात असतील, पुन्हा त्यांचं आंदोलन सोडवण्यासाठी अध्यादेश घेऊन तिथं येत असतील, मुख्यमंत्री स्वतः एखाद्या आंदोलनामध्ये जाऊन जाहीरपणे जर सांगतायत की मी मराठा समाजाचा आहे, तर मग ही ताकद नेमकं देतोय कोण? जरांगेंना कॉन्फिडन्स मुख्यमंत्र्यांच्या या 2 वेळच्या उपस्थितीमुळेच नाही आला का? हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे की काल मुख्यमंत्र्यांनी खरं तर हे स्पष्ट केलं की जरांगे जोपर्यंत लोकांच्या सोबत होते तोपर्यंत मी त्यांच्या सोबत होतो, पण आता त्यांच्या भाषणांमधून मला राजकीय वास येतो आहे आणि ही जी भाषा आहे त्यांची ती बरोबर नाहीये. खरं तर एक विधान आठवा, ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरवाली सराठीमध्ये गेलेले होते तेव्हा ते म्हणालेले होते की मला अनेकांनी सांगितलेलं होतं की इथं जाऊ नका, पण त्यांचं न ऐकता मी समाजाचं ऐकण्यासाठी इथं पोहोचलो. आता हे कोण लोक असू शकतील की जे मुख्यमंत्र्यांना सांगत होते की तुम्ही जाऊ नका? याचा विचार करा. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा आरक्षणाचा हा प्रश्न गेल्या दशकभरापासून संवेदनशील बनलेला आहे. गेल्या 3 सरकारमध्ये आपण बघतोय की निवडणुकीच्या वेळी कायदा आणून अशा पद्धतीने आश्वासन दिलं जाते, पण पुन्हा एकदा हाच मुद्दा प्रभावी ठरणार का निवडणुकीमध्ये हे सुद्धा बघावं लागेल. फडणवीस विरुद्ध जरांगे हे जे चित्र आहे ते राजकीय दृष्ट्या कदाचित जे आत्ता महायुतीमध्ये आहेत, भाजपमध्ये आहेत, त्यांना सुद्धा थोडंसं आतून या सगळ्यामुळे कुठंतरी ते सुखावले असतील की थेट जाहीरपणे असा एखादा मराठा नेता फडणवीसांच्या विरोधात आरोप करतोय. अर्थात जरांगे ज्या भाषेमध्ये आरोप करतायत ती भाषा अजिबातच समर्थनीय नाहीये. अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये कुठल्याही आंदोलनकर्त्यांना बोलणं हे बरोबर नाहीये. राजकारण्यांनी आपल्या भाषेचा स्तर जो आहे तो खालावलेला आहेच, त्यांच्याकडून जास्त अपेक्षा करण्यात अर्थ नाहीये. पण एखाद्या समाजाचे प्रश्न घेऊन समाजाचं नेतृत्व म्हणून जेव्हा तुम्ही राजकीय जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये असता तेव्हा या अशा भाषेचं समर्थन जे आहे ते योग्य ठरणार नाहीये. आता या सगळ्यामध्ये एक दिसतंय की हे सगळं आंदोलन जे आहे ते मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे त्यांच्याच वारंवार तिथं जाण्यामुळे वाढलेलं होतं आणि जाहीरपणे त्यांनी जी शपथ घेतलेली होती छत्रपती शिवरायांना साक्षी ठेवून त्याची पूर्तता आपण केलेली आहे हे सुद्धा त्यांना दाखवायचं होतं. त्याच्यासाठी कुठंतरी जरांगेंचा ढालीसारखा पण वापर झाला का? आणि ही ढाल त्यांनी जरांगेंची घेतलेली असताना छुपं युद्ध जे आहे ते कुठंतरी एक प्रकारे मराठा समाजावरच्या वर्चस्वाचं एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस, काही अँगलनं एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार असं आहे का? आणि या सगळ्यामध्ये जरांगेंचा केवळ ढालीसारखा वापर झालेला आहे का? हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे. जरांगेंनी आपल्या आंदोलनातली विश्वासार्हता कमी होऊ नये यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर तो राजकीय व्यासपीठावरचा थेट गुलाल मुख्यमंत्र्यांच्या सोबत उधळण्याचा कार्यक्रम टाळायला पाहिजे होता. ती त्यांची पहिली चूक होती. आता सगळे सोयरेबद्दल सरकार जे सांगतंय त्याच्यामध्ये काही वेळ त्यांना हवा आहे,
तो द्यायला जरांगे तयार आहेत का, हे पण आपल्याला बघावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळामध्ये अशा पद्धतीनं किती लोकांना प्रत्यक्षात लाभ होणार आहे, किती लोक प्रमाणपत्राचा लाभ घेऊन कुणबी आरक्षण मिळवू शकणार आहेत, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत जरांगेंच्या या संपूर्ण आंदोलनाचं फलित जे आहे ते आपल्याला कळणार नाही. निवडणुकीच्याच तोंडावरती ही एक इंटरेस्टिंग लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे. पुढे नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. पण या सगळ्याबद्दल तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटतं हे देखील कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.